नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना मोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे. तर आज आपल्याला छान अशी गावरान पद्धतीची चटणी तयार करायची आहे. अगदी नवीन पद्धत आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर वेळ न घालवता आपण लगेच बनवूया. तर अगदी चटपटीत आणि झणझणीत आपल्याला चटणी बनवायची आहे. तर त्यासाठी इथं मी चणा डाळ घेतली आहे 4 चमचे, म्हणजे आपली नाश्त्याची चमचे आहे ना, तर हे 4 चमचे मी चणा डाळ घेतली. तितकीच मी उडीद डाळ घेतली आहे. किसलेलं खोबरं घेतले 1 वाटी. त्यानंतर इथं मी लाल तिखट घेतलंय अख्ख्या. तर ह्या मी 9 ते 10 मिरच्या घेतल्या. लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. पांढरे तीळ घ्यायचे, तर ही गावठी तीळ आहे. धने घ्यायचे, तर धने मी इथं 2 चमचे घेतले. पांढरे तीळ 4 चमचे घेतले आणि 2 कांदे बारीक कापून घेतले. त्यानंतर शेंगदाणे घ्यायचे. तर आपल्याला ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित भाजून घ्यायचे. चणा डाळ घ्यायची आणि उडीद डाळ घ्यायची. तर ह्या दोन्ही डाळी व्यवस्थित आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे. आता तुम्ही म्हणाल की चटणीमध्ये आपण या 2 डाळ घातल्या, या दोन्ही डाळीमुळे छान अशी चटणी तयार होते आणि अगदी चटपटीत लागते. तर छान अशी चव येते या डाळीमुळे. तर मी इथं उडदाची डाळ आणि चण्याच्या डाळीचा वापर केला आहे. तर बघू शकता अगदी व्यवस्थित मी इथं डाळ भाजून घेतली आहे. छान असा कलर आलाय डाळीला. आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची डाळ. आता इथं तीळ भाजून घ्यायचे. तीळ आणि धने एकत्र भाजायचे. अगदी खमंग वास येईपर्यंत आपल्याला तीळ आणि धने व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर अर्धा चमचा जिरे घालायचे. अगदी थोडेसे आपले धने आणि तीळ भाजले की त्यात अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आणि तेही अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर छान असा खमंग वास येतोय. व्यवस्थित मी भाजून घेतले. प्लेटमध्ये काढून घ्यायचे आपल्याला. खोबरं भाजून घ्यायचे. तर खोबरं अगदी आपल्याला हलकसं भाजून घ्यायचं. अतिशय चविष्ट लागते ही चटणी. तर तुम्ही अगदी 1 महिना किंवा 2 महिने स्टोर करून ठेवू शकता. तर अगदी नवीन पद्धत आहे चटणी बनवण्याची. तर ह्या पद्धतीने घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडेल तुम्हाला. अतिशय चविष्ट लागते चटणी. तो खोबरं व्यवस्थित भाजून झाले. काढून घ्यायचे आपल्याला. तेल घालायचे. तर 4 चमचे इथं तेल घेतलंय. आता या तेलामध्ये आपल्याला कांदा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. अगदी डार्क ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तेलामधून भाजून घ्यायचा आहे कांदा. बघू शकता छान असा कांदा भाजून घेतलाय. एकदम डार्क ब्राऊन कलर करून घेतलाय मी. काढून घ्यायचा आपल्याला, म्हणजे छान असा कुरकुरीत होईल. असं साईडला करून घ्यायचं आपल्याला. तेल काढून घ्यायचं.
लसूण आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे सगळ्या वस्तू व्यवस्थित भाजून घेतल्या आहेत. काही आपण तेलामध्ये भाजून घेतल्या आहेत तर काही आपण बिना तेलाच्या भाजून घेतल्या आहेत. तर हे सगळं भाजून घेण्याचं कारण असं की अगदी महिनाभर किंवा 2 महिने ही चटणी अगदी व्यवस्थित टिकते. जर तुम्ही एखादी वस्तू नाही भाजली आणि तसंही दळून टाकली तर ती महिनाभर टिकत नाहीये, लगेच खराब होते. तर त्यासाठी सगळ्या वस्तू व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला चटणी तयार करायची आहे. तर लसूण आधी आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे, कलर चेंज होईपर्यंत. तर लसूण अगदी व्यवस्थित भाजून घेतलं, काढून घ्यायचं आहे. शेंगदाणे घ्यायचे, तेलामध्ये व्यवस्थित तळून. शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे, कच्चे ठेवायचे नाही. ते व्यवस्थित इथे मी शेंगदाणे भाजून घेतले, काढून घ्यायचे. तर आता आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या व्यवस्थित. गॅस बंद केलाय. मिरच्या अगदी व्यवस्थित मी तळून घेतल्या. कढीपत्ता, थोडासा कढीपत्ता घ्यायचा आहे. तर गॅस बंद करायचा आहे आणि नंतर आपल्याला कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे. कढीपत्त्यामध्ये काय होतं तर छान असा फ्लेवर येतो चटणीला आणि अतिशय चविष्ट लागते चटणी. इथे मी थोडासा कढीपत्ता घातलाय, काढून घ्यायचं आहे. तर अगदी व्यवस्थित सगळ्या वस्तू मी भाजून घेतल्या, तेलामध्ये तळून पण घेतलंय आणि थंडही झाले. तर आता आपल्याला या मिक्सरमधनं दळून घ्यायचे. तर थोडंसं जाडसरच ठेवायचं, एकदम बारीक नाही दळायचं आपल्याला. मिक्सरचं भांडं घ्यायचे. आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय. तर पहिले डाळ, धने आणि तीळ दळून घ्यायचे आपल्याला. बघू शकता अगदी व्यवस्थित इथं पावडर तयार करून घेतली मी. जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही. असंच आपण दुसरा मसाला दळून घेऊ. मीठ घालायचंय चवीप्रमाणे. आता मिक्सरला फिरवून घ्यायचे. तर अगदी व्यवस्थित चटणी तयार झाली आहे. तर इथे मी अख्खे शेंगदाणे थोडेसे घातले आणि कढीपत्ता तळून तेलामध्ये तळून घातलाय. हे बघा, अगदी महिनाभर टिकल अशी छान अशी चटणी तयार झाली. तर अगदी झटपट अशी आपली चणा डाळ आणि उडदाच्या डाळीपासून चटपटीत चटणी तयार झाली आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.